सर नमस्कार, आपलं प्रतिकार न्यूजमध्ये स्वागत आहे. आज या ठिकाणी आलात पिंपरी चिंचवडच्या मातंग समाजाचा जो परिषद आहे त्या परिषदेच्या माध्यमातून जो समाजाला आपण जो संदेश देणार आहे तो काय देणार आहे? खरं तर उपवर्गीकरण अबकड अनुसूचित 59 जातीसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये आदेशित करण्यात आलेलं आहे. अनेक राज्यांनी ते लागू केलेलं आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकारनं तात्काळ लागू करावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन सामाजिक न्याय समर्थन परिषद आदरणीय अडागळे साहेब आणि झंबाडे साहेब असंख्य प्रमुख कार्यकर्त्याच्या वतीनं ही परिषद भरवण्यात आली होती. मी या परिषदेच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो, आंबेडकर चळवळीतील सर्व नेतृत्वाने पहिल्यांदा एकत्रित यावं, जेणेकरून 59 जातीतील समाज घटकातला जो वंचित घटक आहे त्यांचा विकास होणं अत्यावश्यक आहे. आणि त्यामुळं संबंध भारत देशाला लागू झालेला हा आदेश आहे, एका महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे. म्हणून एका समाजाने मांग महार अशा पद्धतीची भूमिका न घेता एकमेकावर दोषारोप ठेवून एकमेकाला टीकाटिप्पणी करण्यापेक्षा, महापुरुषांचा अवमान करण्यापेक्षा, एकमेकाला वेगवेगळ्या पद्धतीचं काटछाट करून धमकी दिली अशा पद्धतीचं वातावरण तयार करून बिघडवण्यापेक्षा, सामाजिक अराजकता माजवण्यापेक्षा खरं तर वंचित समाज घटकाचा शैक्षणिक आणि नोकरीच्या बाबतीमध्ये जो आदेश उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्या आदेशाचं अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची भूमिका आजच्या या परिषदेमध्ये घेण्यात आली. संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी उपवर्गीकरण लागू करा अशा पद्धतीची मागणी होत आहे आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी आज हा कार्यक्रम झाला. खरोखरच मी पिंपरी चिंचवडीतील सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील जेवढे काही सामाजिक कार्यकर्ते 59 जातीपैकी प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित होते आणि सर्वच समाजातील वंचित समाज घटकांची एकच अपेक्षा आहे की आमचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यासाठी अबकड उपवर्गीकरण लागू तात्काळ झालं पाहिजे म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनित्रा वहिनी पवार मॅडम आणि राज्य सरकारने तात्काळ कुठलीही कुणाचीही तमा न बाळगता वंचित समाज घटकाचा सर्वांगीण विकास शैक्षणिक आणि नोकरीच्या माध्यमातून या ठिकाणी उपवर्गीकरणाचा आदेश तात्काळ लागू करावा ही विनंती करण्यासाठी आज ही परिषद. सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वर्गीकरणाच्या संदर्भात महापुरुषांवर वेगवेगळ्या प्रकारे खालच्या पातळीवरती टीका केली जाते, तर त्या समाजाला तुम्ही कसं आव्हान करा? खरं तर बाबासाहेबांचे वंशज म्हणून माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील, ते आमचे नेते आहेत. आनंदराज आंबेडकर साहेब असतील, रामदास आठवले साहेब असतील,